तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। 5 राज्याच्या निवडणुका घेतल्यावर देशावर आलेले बिकट आर्थिक संकट पाहता देशाच्या राष्ट्रपतींसह सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधींचे 1 वर्षाचे मानधन गोठविण्याची मागणी एका निवेदनाद्वारे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे। महाराष्ट्रातून मी एक माजी लोकप्रतिनिधी आहे। आपण व राष्ट्रपती सहित सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी सोबत माझेही मानधन 1 वर्षाकरिता गोठविण्याची मागणी मी या पत्राद्वारे करीत आहे। MCN न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, मेहकर। आज हे 4 भाषेतले पत्र, एक मराठी, एक गुजराती, एक इंग्रजी आणि एक हिंदी असे हे 4 पत्र माननीय नरेंद्रजी मोदी देशाचे पंतप्रधान यांना दिले। त्याचा आशय असा आहे, 5 राज्याच्या निवडणुका घेतल्यावर देशात आलेले बिकट आर्थिक संकट, देशात आलेले बिकट आर्थिक संकट यामध्ये आपण जे 1 वर्षाच्या उपाय सुचवले, भारत देशातील आपण व राष्ट्रपतीसह सर्वांनी आजी माजी लोकप्रतिनिधींचे 1 वर्षाचे मानधन गोठवले तर भारत सरकारच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला फार मोठा हातभार लावू शकतो व सहकार्य होईल। महाराष्ट्रातून मी एक माजी लोकप्रतिनिधी आहे। आपण व राष्ट्रपती सहित सर्व आजी माजी लोकप्रतिनिधींनी सोबत माझेही मानधन 1 वर्षाकरिता गोठवण्यात यावे, देशाच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला हातभार लावावा हीच प्रांजळ इच्छा। कारवाई शीघ्र गतीने कळवावी, देशामध्ये फक्त जनतेने करावे आणि लोकप्रतिनिधींनी ज्ञान सांगावे, हे मुळीच आपण चालू देऊ नका। आपणापासून, राष्ट्रपतीपासून, आमच्यापासून ही सुरुवात करावी करता हे पत्र देत आहे।